नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज मी जे विमान इमर्जन्सी लँडिंगमध्ये म्हणजे F-35B2 हे जे अमेरिकन कंपनीने बनवलेलं विमान, ज्याचं इमर्जन्सी लँडिंग आपत्कालीन त्याला उतरण्याची परवानगी जी देण्यात आली भारतातल्या तिरुअनंतम एअरपोर्टवर 14 जून 2025 रोजी, त्यासंबंधी थोडं जाणून घेऊया. आता प्रश्न असा आहे की हे अमेरिकेचं फायटर जेट F-35B2 हे भारतीय हवाई हद्दीत कसं आलं आणि असं नेमकं काय घडलं की ज्याच्यामुळे ते विमान तिरुअनंतपूर एअरपोर्टवर उतरवावं लागलं. तर हे अमेरिकन बनावटीचं पण ब्रिटिश रॉयल नेव्ही आर्मीचं विमान आहे आणि हे अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, AIचा वापर केला आहे आणि हे 5व्या जनरेशनचं विमान, 5th जनरेशनचं विमान आहे असं मानलं जातं आणि हे अत्यंत महागडं विमान आहे. याची किंमत माहिती आपल्याला $120 मिलियन म्हणजे 990 कोटी रुपये. याच्यावरून समजता येतं की याच्यामध्ये किती अत्याधुनिक यंत्रणा बसवलेली असेल. म्हणजे यात आपण जी Su-57 विमानं वापरतो ती 3 येऊ शकतात. मग आता हे जे फायटर जेट आहे हे एवढं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेलं आहे. हे अमेरिकन कंपनी यांनी बनवलेलं आहे. लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपनीने हे बनवलेलं आहे, परंतु ते वापरलं जातं मात्र ब्रिटिश रॉयल नेव्ही आर्मी यांच्याकडनं. मग आता त्यांनी एवढं महागडं विमान घेतलं आहे असं, आणि या विमानाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ते सलग 34-35 तास हवेमध्ये उडू शकतं आणि याच्यामध्ये रिफ्युएलिंग जे इंधन भरलं जातं ते हवेतल्या हवेतही भरलं जाऊ शकतं. आणि याच्यासाठी एक स्टेल्थ टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. स्टेल्थ टेक्नॉलॉजी याचा अर्थ काय की विमानाचा जो पृष्ठभाग आहे याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर दिला जातो, म्हणजे कोटिंग आपण म्हणतो तसं दिलं जातं, ज्याच्यामुळे हे विमान रडार यंत्रणेवर दिसू शकत नाही आणि त्यामुळेच कुठचाही देश, खास करून युद्धामध्ये या विमानातून जेव्हा हवाई हल्ले होतात तेव्हा त्यांना तो पकडू शकत नाही, कारण ते रडार सेन्सिटिव्ह नाही. त्याच्यावर जो एक लेअर दिलेला आहे विशिष्ट प्रकारच्या कोटिंगचा, त्याच्यामुळे हे जवळजवळ इनव्हिजिबल होतं. आणि अगदी काही रडार यंत्रणा जर सक्षम असल्या तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की हा एखादा पक्षी उडतोय, परंतु हे विमान आहे, ते फायटर जेट आहे हे समजत नाही आणि त्यामुळेच त्याला प्रतिबंध केला जाऊ शकत नाही. मग असं हे विमान जे इनव्हिजिबल आहे, जे रडार यंत्रणेला दिसू शकत नाही असा अमेरिकन कंपनीचा दावा आहे, ते भारतीय हद्दीत कसं घुसलं, तर ते कारण असं त्यांनी दिलं की याच्यामध्ये फ्युएल, इंधन कमी आहे आणि ह्याच्या हायड्रोलिक सिस्टीममध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. अर्थात मानवतेच्या दृष्टिकोनातनं भारताने म्हणजे तिकडच्या एअरपोर्ट अथॉरिटीनी त्यांना इमर्जन्सी लँडिंग करायची परवानगी दिली. त्याच्यानंतर अपेक्षा अशी होती की या विमानामध्ये आवश्यक ते इंधन भरलं जाईल आणि जर हायड्रॉलिक सिस्टीममध्ये काही बिघाड असेल तर तो दुरुस्त केला जाईल. परंतु एक दिवस उलटून गेला, 1.5 दिवस, 2 दिवस उलटून गेले तरी विमान काही उडायचं नाव घेईना. त्याच्यामुळे भारताच्या एअरपोर्ट अथॉरिटीने, तिरुवनंतपुरमच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अशी विनंती केली की आम्ही तुम्हाला हँगर देतो, या हँगरला तुम्ही विमान लावा. तर त्यांनी हँगरला लावायला नकार दिला. पुन्हा काही वेळाने अशीच विचारणा त्यांना करण्यात आली की आम्ही हँगर देतो, तुम्ही त्याच्या तिकडे लावा, आणि धावपट्टीवर उभं करून काही फायदा नाही आहे. दरम्यानच्या काळामध्ये पण त्यांनी ही विनंती नाकारली. दरम्यानच्या काळात तिकडनं म्हणजे ब्रिटनहून आणि अमेरिकेतनं काही तज्ज्ञ इंजिनियर आले. या विमानाच्या मध्ये जे एरोनॉटिकल इंजिनियर आहेत त्यांच्या टीमनी त्याच्यातला बिघाड शोधायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही यश आलं नाही. मग दुसरी टीम आली, दुसरी टीमही अशीच निघून गेली, त्यांनाही त्यात यश आलं नाही. मग असं ठरलं आता आणखीन 30 लोकांची टीम, ज्याच्यात लॉकहीड मार्टिनचे पण लोक असतील आणि अमेरिकन रॉयल आर्मीचे जे आहेत इंजिनियर तेही येतील. पण तत्पूर्वी भारताने त्यांना सांगितलं की तुमचं विमानामध्ये जी दुरुस्ती ती आमच्याकडच्या इंजिनियरकडनं तुम्ही मदत घेऊ शकता आणि ते दुरुस्त करू शकता. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की नाही, आमच्या
विमानाला तुमच्या भारतीयांनी, ते इंजिनियर असोत की आणखीन कोणी असो, स्पर्शसुद्धा करायचा नाही. आणि एवढंच नाही तर आमचा तुमच्या लोकांवर विश्वास नाही आहे. कदाचित ते आमच्या विमानात आणखीन काही जास्त बिघाड करतील किंवा आमच्या विमानामध्ये जे काही बातमी आहे किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ते घेऊन जातील. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे अजिबात फिरकायचंही नाही. आणि हे रॉयल ब्रिटिश आर्मीच्या लोकांनी सांगितलं. म्हणजे बघा, दुसऱ्याच्या देशामध्ये इमर्जन्सी लँडिंग करून त्यांचे उपकार घ्यायचे, त्यांनी देव केलेला हँगर नाकारायचा, त्यांनी देव केलेली टेक्निकल हेल्प नाकारायची. एवढंच नाही तर सांगायचं की आमचा तुमच्यावर विश्वास नाही, तुमच्या लोकांनी आमच्या विमानाला स्पर्शही करायचं नाही. किती उद्दामपणाचं विधान त्यांनी केलं. पण तरीसुद्धा आपण माहिती आहे सहिष्णू लोक भारतीय, त्यांनी ते काही मनावर घेतलं नाही आणि त्यांना तशीच परवानगी दिली. असं होता होता जास्त 14 जूनपासून आता आज बघा 27 जून आला. आता 13-14 दिवस हे विमान असंच उभं आहे. त्यामुळे असा संशय यायला लागला की ह्या विमानातर्फे ब्रिटिश रॉयल नेव्हीची जी लोकं आहेत, सोल्जर आहेत, ते काहीतरी सिक्रेट इन्फॉर्मेशन डेटा भारताचा गोळा करत असावेत. त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी भारतीय लोकांना अशी दुरुत्तरं केली त्यावेळेला मात्र एअरपोर्ट अथॉरिटीकडून त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही इतके दिवस आमच्या धावपट्टीवर विमान फुकट ठेवलेत, तुम्ही ते दुरुस्त करू शकत नाही. आमच्या लोकांनी दुरुस्त करायची तयारी दाखवली तर तुम्ही त्याला नाही म्हणता, तर आता तुम्ही याचं भाडं द्या मला. आणि तुम्हाला माहिती आहे असं इमर्जन्सी लँडिंग आणि ते सुद्धा एखाद्या फायटर जेटचं म्हणजे लढाऊ विमानाचं जर झालं तर त्याची रेंट किंवा जे भाडं असतं ते खूप मोठ्या प्रमाणात असतं, तर ते द्या. आणि असंही ऑप्शन देण्यात आलं होतं की आता ते जर नादुरुस्त झालेलं आहे, ते होत नाही आहे दुरुस्त, तर ते स्क्रॅप म्हणून, भंगार म्हणून तुमची एक कार्गोचं विमान मागवा आणि त्याच्यामध्ये घेऊन जा. तरीही त्यांनी नकार दिला आणि त्यामुळेच भारताने सांगितलं की आता तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि आता आम्ही हे विमान तुम्हाला कुठेही नेऊ देणार नाही. आणि आता या विमानाची पूर्ण तपासणी आम्ही करणार. आणि त्यामुळे DRDOचे आणि HALचे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे तज्ज्ञ इंजिनियर आणि मंडळी आली आणि त्यांनी विमानाचा शोध, विमानाच्या आत गेले आणि तिकडच्या सगळ्या सिस्टीम तपासायला सुरुवात केली. एवढं असून त्या कॉकपिटचं डिकोडिंग काही आपल्या लोकांना करता येत नव्हतं, पण काही बरीच इन्फॉर्मेशन त्यांना मिळत होती. आणि त्यानंतर जेव्हा लॉकहीड मार्टिन कंपनी अमेरिकेची आहे त्यांनी याच्यातून आपले हात काढून घेतले आणि सांगितले की आम्ही तुम्हाला हे विमान विकलेलं आहे आणि आता जो काही तुमचा लॉस झाला आहे किंवा जे काही भाडं बिडं भरायला लागणार आहे ते आम्ही काही बेअर करणार नाही. अर्थात याचा जेव्हा हे हवेमध्ये विमान उडत होतं तेव्हा त्याचा सगळा कंट्रोल अमेरिकन कंपनीकडे होता असं या अधिकाऱ्यांचं, UKच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे दंडाची रक्कम त्यांनीही दिली पाहिजे. आणि 990 कोटीचं म्हणजे $120 मिलियन विमान एवढा आता आमचा खर्च वाया गेला आणि तो केवळ अमेरिकन लोकांमुळे, त्या कंपनीमुळे. त्यामुळे आता त्यांचा धीर खचत चालला. आणि त्याच्यानंतर अशी माहिती आहे की यांनी आता भारतीय लोकांशी सहकार्य करायला तयारी दाखवली. एवढंच नाही तर त्या कॉकपिटची चावीही त्यांनी आपल्या भारतीय तंत्रज्ञानांना, सायंटिस्टना दिलेली आहे. आणि ही एक महत्त्वाची बातमी, कारण आता कॉकपिटला ॲक्सेस मिळाल्यानंतर ती AI नी जनरेट केलेली सगळी सिस्टीम आहे कॉकपिटमध्ये आणि याच्यामध्ये सगळी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, म्हणजे पायलटनी कंट्रोल रूमशी जे काही संपर्क साधले, संवाद केलेला आहे, तिथपासून हे विमान किती वाजता कुठच्या एअरपोर्टवरनं उडालं, त्याचा हवाई मार्ग कसा होता, कुठच्या देशावरून ते उडालं, भारतात ते कधी घुसलं आणि भारताच्या कुठच्या शहरावरून त्यांनी प्रवास केला आणि भारतातल्या कुठच्या भागाचे फोटोग्राफ्स त्यांनी मिळवलेत. काय माहिती गुप्त मिळवली आहे जी ते त्यांच्या देशात पोचवणार होते, इथपर्यंतची माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळेच अमेरिकेचा संताप झालेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये घडलेली आहे की रशियाने या भारताच्या कृतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कारण जेव्हा एखाद्या देशाचं लष्करी विमान, फायटर जेट त्या देशाच्या परवानगीशिवाय हवाई हद्दीत घुसतं आणि तिथे घुसतं त्यावेळेला ते विमान उतरवण्याचा आणि कॉन्फिस्केट करण्याचा, जप्त करण्याचा पूर्ण अधिकार त्या देशाला असतो ज्या देशाच्या सीमेमध्ये ते विना परवानगी घुसलेलं असतं. आणि त्यामुळे भारताला हे विमान
जप्त करण्याचा आणि त्याची झडती घेण्याचा पूर्ण अधिकार होता, तरीसुद्धा आपण 12-13 दिवस शांततेत घालवले. आणि आता स्वतःच रॉयल नेव्हीचे लोक जे आहेत ब्रिटिश, ते आपल्याशी याच्यामध्ये सहकार्य करायला तयार आहे. त्यामुळे भारताला एक मोठी जमेची बाजू आहे. आणि दरम्यानच्या काळात रशियाने असं सांगितलं आहे की आम्हाला सुद्धा याचं तंत्रज्ञान जाणून घ्यायला आवडेल आणि आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं AI टेक्नॉलॉजी निर्मित विमानं आहेत, जी फायटर जेट आहेत, त्यामुळे त्याचं डिकोडिंग करायला आमचे इंजिनियर तुम्हाला मदत करतील. तर तुम्ही आमच्या इंजिनियरना सुद्धा तुमच्या टीममध्ये सहभागी करून घ्या. आणि जर तुम्ही असं केलं तर आम्ही तुम्हाला जी Su-57 विमानं पुरवतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हेवी डिस्काउंट देऊ. याशिवाय याचं जे विशेष तंत्रज्ञान आहे तेही आम्ही तुम्हाला फुकट देऊ. अर्थात भारताने अजून रशियाला या बाबतीमध्ये काही उत्तर दिलेलं नाही आहे, पण ही ऑफर चांगली आहे. भारत नक्कीच याचा विचार करेल. तर आता असं म्हटलं जातं की हे विमान इतकं नादुरुस्त का झालं, तर याचं एक उत्तर असं आहे की भारतीय रडार यंत्रणा ही अतिशय सक्षम आहे आणि त्यामुळेच यांचं सो कॉल्ड इनव्हिजिबल विमान जे होतं ते भारतीय रडार यंत्रणेने योग्य वेळी डिटेक्ट केलं आणि त्याची जी टेक्नॉलॉजी होती आतली ती जाम करून टाकली. आणि ती इतकी जाम झालेली आहे की आता ती त्यांना पुन्हा अनलॉक करताच येत नाही आहे. आणि यासाठी त्यांना असं वाटतंय की अनलॉक ज्या लोकांनी केलं तेच लोक हे ज्या लोकांनी हे लॉक केलं, भारतीय रडार यंत्रणेने ते पूर्ण लॉक केलं आणि आता ते त्यांना ब्रिटिश लोकांना किंवा तिकडच्या इंजिनियरना अनलॉक करता येत नाही आहे. आणि त्यामुळेच त्यांना असं वाटतं की हे जे भारताने लॉक केलेलं तंत्रज्ञान आहे, आपली टेक्नॉलॉजी, ती फक्त भारतीयच अनलॉक करू शकतात आणि म्हणूनच ते भारताशी सहकार्य करायला तयार झालेले आहेत. आता असं जरी झालं तरी मला नाही वाटत की मोदी साहेब या विमानाच्या बाबतीमध्ये त्यांना काही जास्ती मदत करतील. त्यांच्यातलं तंत्रज्ञान जे आहे ते जरूर जाणून घेतील, पण बाकी त्यांना कुठच्या बाबतीत सहकार्य मिळेल असं वाटत तरी नाही. आणि त्यांच्याकडून आता भाडेपट्टी किंवा दंड वसूल केला जाईल की नाही हे पण माहीत नाही. पण आज याच्यामुळे भारत किती सक्षम आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये किंवा आता युद्धाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, तिथे आपली रडार यंत्रणा किती सक्षम आहे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपल्याला सगळ्या जगाला कळलंच होतं. आणि आता परत अमेरिकेला कळलं आहे. आणि आता असंही उघड झालेलं आहे की हे विमान जे तिरुवनंतपुरमला लँड केलं, इमर्जन्सी लँडिंग, ती बातमी म्हणजे ते कारण खोटं होतं. अमेरिकन सरकारच्याच विनंतीवरून ब्रिटननी हे विमान त्यांच्या रॉयल आर्मीच्या लोकांनी हे विमान लँड करून घेतलं, कारण त्यांना भारतामध्ये काही गुप्त माहिती, सिक्रेट माहिती गोळा करायची होती. आणि त्यामुळे अमेरिकन सरकारच्या मुळेच आम्ही उतरवलं, आमचा असा काही हेतू नव्हता. आणि त्यामुळेच आता अमेरिकन सरकारचं नाव आल्यामुळे त्यांनी त्याच्यापासून हात झटकलेले आहेत आणि कुठच्याही प्रकारची मदत ते या ब्रिटिश लोकांना, रॉयल नेव्हीच्या लोकांना करायला तयार नाहीत. आणि म्हणूनच त्यांचा जो म्हणजे ॲटिट्यूड होता भारतीय लोकांबद्दल तो आता मवाळ झालेला आहे आणि ते भारताशी सहकार्य करायला तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये आणखीन अपडेट काय येतात हे आपल्याला वेळोवेळी समजेलच. आणखीन याची एक थोडीशी याला एक काय म्हणतो आपण वाईट किनार आहे. ती वाईट किनार अशी आहे, म्हणजे काळी बाजू थोडी आपण म्हणू, की या विमानाचं पूर्ण डिझाईन आणि ती स्टेल्थ टेक्नॉलॉजी ज्या इंजिनियरनी डेव्हलप केली तो इंजिनियर भारतीय आहे आणि त्याचं नाव आहे नौशीर गोवाडिया. यांचा जन्म मुंबईमध्ये 1944 झाला आणि लहानपणापासूनच ते खूप बुद्धिमान होते. आणि त्यामुळे वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी भारतातून एरोनॉटिकल इंजिनियरमध्ये PhD सक्षम ज्ञान प्राप्त केलं किंवा PhD डिग्री घेतली. आणि त्याच्यानंतर ते 19व्या वर्षी USA पुढचं शिक्षण घ्यायला गेले. तिथे त्यांनी 19व्या वर्षी ते गेले तिकडे 15व्या वर्षीच गेले. 19व्या वर्षी त्यांना US सिटिझनशिप मिळाली आणि त्यांचं शिक्षण झाल्यावर त्यांनी ते एरोनॉटिकल इंजिनियर या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ झाले आणि नॉर्थरॉप कंपनीमध्ये, म्हणजे जी लॉकहीड मार्टिन या कंपनीची एक उपकंपनी आहे, म्हणजे विमानाच्या क्षेत्रातलं डिझाईन तंत्रज्ञान हे सगळं नॉर्थरॉप
कंपनी लॉकहीड मार्टिनला देते. तिथे हे प्रमुख इंजिनियर होते आणि त्यांनीच या विमानाचं डिझाईन केलं आहे. त्याच्यानंतर डार्पा ही जी एक इन्स्टिट्यूट आहे ज्याने इंटरनेटही निर्माण केलेलं आहे, तिकडे त्यांच्यावर ही एक जबाबदारी सोपवण्यात आली की एक स्टेल्थ टेक्नॉलॉजीवर काम करा, म्हणजे जेणेकरून विमान हे इनव्हिजिबल होईल आकाशात उडताना आणि ते कोणाच्याही रडार यंत्रणेवर दिसू शकणार नाही. आणि ही स्टेल्थ टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यात सुद्धा यांचा महत्त्वाचा वाटा आहे, नौशीर गोवाडिया यांचा. आणि असं असलं तरीसुद्धा आज त्यांच्यावर म्हणजे अनेक वर्षापूर्वीच 2004-05च्या सुमाराला काहीतरी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना एस्पिनॉज या चार्जखाली अटक करण्यात आली. एस्पिनॉज म्हणजे काय तर एखाद्या देशाची पॉलिटिकल किंवा मिलिटरी विषयक सिक्रेट बातम्या, सिक्रेट माहिती दुसऱ्या देशाला पुरवणं. आता ही माहिती त्यांनी पुरवली असा त्यांच्यावर आरोप आहे. आता यांनी इतक्या महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी शोधल्या, इतक्या महत्त्वाच्या विमानाचं डिझाईन निर्माण केलं, पण गोवाडिया यांच्या मते त्यांना जे रेकग्निशन त्या कंपनीकडून मिळायला हवी होती, जो सन्मान मिळायला हवा होता, त्यांच्या कार्याची जी दखल आणि कौतुक व्हायला हवं होतं ते झालं नाही. असं म्हणतात तिथे रेसिझम मोठ्या प्रमाणात आढळला, म्हणजे तिथे वंश किंवा वर्णद्वेष याच्यामुळेच त्यांना म्हणावं तितकं क्रेडिट मिळालं नाही आणि त्यांच्या कामाचं म्हणावं तेवढा गौरवही झाला नाही. आणि त्यामुळेच कदाचित निराश होऊन, वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी त्या कंपनीची नोकरी सोडली होती आणि ते त्यांचा स्वतःचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय करत होते. आणि या कन्सल्टन्सी सर्व्हिस ज्या विमानाच्या बाबतीत आहेत, आता ज्या F-35 बॉम्बरच्या B-2 बॉम्बर, त्या त्यांनी काही देशांना दिल्या, म्हणजे शिकवल्या किंवा माहिती दिली. आणि चीनला त्यांनी हे तंत्रज्ञान अवघ्या 110,000 डॉलरला विकलं. म्हणजे पाहिजे किती थ्रोअवे प्राईस आहे याची किंमत विमानाची बघता, ही थ्रोअवे प्राईस आहे. याचाच अर्थ काय की त्यांनी पैशासाठी नोकरी सोडली नाही, तर त्यांना जे फ्रस्ट्रेशन आलं होतं, त्यांच्या कार्याची दखल किंवा जेवढं त्यांना रिकग्निशन मिळायला होतं ते न मिळाल्यामुळे, त्याचं कौतुक जेवढं व्हायला हवं होतं ते न झाल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्या स्वतःच्या कन्सल्टन्सीमार्फत त्यांनी चायनाला हे तंत्रज्ञान दिलं. तसंच हे तंत्रज्ञान त्यांनी इस्रायलला पण दिलं आहे, स्वित्झर्लंडला पण दिलं आहे, जर्मनीला पण दिलं आहे. आणि त्यामुळेच त्यांच्यावर हा एस्पिनॉज म्हणजे हेरगिरी केल्याचा का फितुरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना तब्बल 32 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि ते अमेरिकन जेलमध्ये आहेत. आत्तापर्यंत त्यांची 21 वर्ष झालेली आहेत जेलमध्ये आणि अजून काही वर्ष बाकी आहेत. म्हणजेच याच्यातनं ही किती वाईट गोष्ट आता ही फार कमी लोकांना माहिती असेल, पण हे असंच आहे की आज चांगल्या कामाची दखल न घेता त्या माणसाच्या पदरात जेल, तुरुंगवासाला, आणि तो थोडा नाही. आपल्याकडे जन्मठेपेसुद्धा 12 ते 14 वर्षाचीच असते, जे जवळजवळ डबल जन्मठेपेपेक्षासुद्धा जास्त त्यांना अमेरिकन जेलमध्ये बसावं लागतं. म्हणजे एवढा हुशार माणूस आज त्याची बुद्धिमत्ता किती वाया गेली आणि त्याचं आयुष्य किती वाया गेले बघा. आणि त्यामुळेच असं वाटतं की आपल्या देशातल्या इतक्या हुशार लोकांनी परदेशात न जाता आपल्याच इथे राहून आपल्या देशाचा विकास करावा. अर्थात त्यावेळेला भारताची एवढी परिस्थिती नव्हती की या इतक्या हुशार लोकांना भारतात त्या प्रकारचं काम मिळेल, म्हणून कदाचित ते तिथे गेले असावेत. पण आज त्यांच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे. आता यापुढे या विमानाच्या बाबतीत काय घडते, भारताकडून काय ॲक्शन घेतली जाते हे आपल्याला समजेल. भारताकडे किती सिक्रेट्स यामध्ये माहिती होतात हेही समजेल आणि याचा भारताला निश्चितच उपयोग होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.